दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 28/3/2025 रोजी अंमळनेर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, निलेश मोरे अशांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जळोद मार्गे अंमळनेरकडे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडी क्रमांक MH19 AJ 0223 या वाहनातून अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदरची माहिती अंमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांना माहिती दिली। केदार बारबोले यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, उज्ज्वल मस्के, गणेश पाटील अशांना छापा टाकण्याचे तसंच कायदेशीर प्रक्रिया करण्याचे आदेश दिले। छापा कारवाई पथकाने सर्व कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर ॲडव्होकेट ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल समोर स्पीड ब्रेकर जवळ सापळा रचून एका पांढऱ्या रंगाची बोलेरो वाहन थांबवलं। सदर वाहनातील 2 इसमांना त्यांचे नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव सीताराम वेळू सोनवणे, वय 52, राहणार वलवाडी, तालुका वर्ला, जिल्हा बडवानी, मनोज सोनू पावराज, वय 24, राहणार महादेव दोनवाडा, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। त्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता परंतु वाहनात मिळून आला नाही। त्यानंतर पोलिसांनी वाहनाची पुन्हा कसून बारकाईने तपासणी केली असता वाहनाच्या टपवर गोपनीय पेटी तयार करण्यात आली होती। तसंच तिला स्क्रू लावून बंद करण्यात आलं होतं जेणेकरून कोणाला निदर्शनास येणार नाही अशा पद्धतीने गांजा लपवण्यात आला होता। परंतु पोलिसांच्या नजरेमधून वरील इसम गांजा लपवण्यात अपयशी झाले। छापा कारवाईमध्ये 11,39,400 रुपयांचा गांजा, 8 लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी, एकूण 19,39,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। छापा कारवाईची संपूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। आरोपींच्या विरुद्ध अंमळनेर पोलीस स्टेशनला पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, अंमळनेर पोलीस स्टेशन हे करीत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली। गुन्हे उघडकीस आणण्यासह अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाईचा सपाटा संदर्भात परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशन हद्दीत कुठलाही बेकायदेशीर धंदा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असं आवाहन त्यांनी केलंय। विजय पाटील, दक्ष पोलीस न्यूज, अंमळनेर।